आता या सगळ्या राजकीय बातम्यांकडून, राजकीय एंटरटेनमेंटकडून वळूयात खऱ्या एंटरटेनमेंटकडे, फिल्म इंडस्ट्रीतल्या काही बातम्यांकडे। धुरंधर या सिनेमाची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड अजूनही तितकीच जोमात सुरू आहे। आणि हिंदी चित्रपटांना, बॉलिवूडला पुन्हा एकदा अच्छे दिन आलेत असं काहीसं वाटायला लागले। कारण ठरलाय धुरंधर हा चित्रपट। धुरंधरची बॉक्स ऑफिसवरची कमाई 450 कोटींच्या जवळ गेली आहे। हा आकडा उद्या पार होईल असं चित्रपट व्यवसायातील तज्ञही सांगतात। रणवीर सिंग, अक्षय खन्ना, आर माधवन, संजय दत्त, अर्जुन रामपाल, राकेश बेदी, सारा अर्जुन, गौरव गेरा अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षक तुफान प्रतिसाद देत आहेत। रिलीज होऊन 13 दिवस झालेत, पण बॉक्स ऑफिसवर चित्रपट जोरदार गल्ला जमा करतोय। एवढंच काय तर दुसऱ्या आठवड्यात 200 कोटी रुपये कमावणारा धुरंधर हा पहिला चित्रपट ठरलाय। मल्टीप्लेक्स असो किंवा सिंगल स्क्रीन, तरुण असोत व ज्येष्ठ नागरिक, सगळे प्रेक्षक या चित्रपटाला गर्दी करतात। कोविड नंतर हिंदी चित्रपटांची अवस्था काही फारशी बरी दिसत नव्हती, कारण मोठमोठ्या स्टार्सचे चित्रपट एका मागोमाग एक पडत होते। कुणाचंच गणित अचूक ठरत नव्हतं। त्या तुलनेमध्ये दाक्षिणात्य चित्रपट मात्र फॉर्म मध्ये आले। सालार असो किंवा RRR, KGF 2 असो किंवा एम्पुरान, अनेक हिंदी प्रेक्षक दक्षिणेतील चित्रपटांना गर्दी करायला लागले। धुरंधरमुळे हा ट्रेंड बदलेल अशी आशा अनेक निर्माते व्यक्त करतात। 5 डिसेंबरला धुरंधर हा चित्रपट रिलीज झाला। तेव्हापासून कोणत्या दिवशी कमाई किती केली आहे चित्रपटानं बघा। 5 डिसेंबरला या चित्रपटाची कमाई पहिल्या दिवशी ओपनिंगची होती 28 कोटी। 6 डिसेंबरला चित्रपटानं कमावले 32 कोटी। 8 डिसेंबरला कमाई होती 23.25, 9 डिसेंबरला 27, 10 डिसेंबरला 27 कोटी, 11 डिसेंबरला 27 कोटी। पण 12 डिसेंबर पासून मात्र आकडा प्रचंड वाढला। चित्रपटाची क्रेज वाढली। 32 कोटी, 53 कोटी असा आकडा पार करत 15 डिसेंबरला चित्रपटानं 30.5 कोटी कमावले। 16 डिसेंबरला 30 कोटी कमावले। 17 डिसेंबरलाही आकडा 28 कोटींच्या आसपास। आतापर्यंत एकूण 437.25 कोटींची कमाई या चित्रपटानं केली आहे।